जनतेच्या ताटात विष वाढवण्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाने आता थेट रणशिंग फुंकले आहे। नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी टाकलेल्या धाडीत आईस्क्रीम, खवा, फरसाण, चिक्की, सोयाबीन तेल, दूध यासारख्या दैनंदिन वापराच्या पदार्थांमध्ये गंभीर अनियमितता आढळून आली आहे। माळसांगवीतील आईस्क्रीम उत्पादन केंद्रात अस्वच्छ वातावरणात उत्पादन सुरू असल्याचे उघड झाले। निफाडमध्ये विनापरवाना चिक्की उत्पादन करणारी पेढी सापडली। चांदवड गिरणारे आणि सिन्नर येथे खुले सोयाबीन तेल विक्रीचा प्रकार समोर आला आहे। पेठमध्ये एनर्जी ड्रिंकच्या गुणवत्तेवर संशय व्यक्त करत मोठा साठा जप्त करण्यात आला आहे। मात्र सर्वात धक्कादायक बाब म्हणजे राज्यात विक्रीस बंदी असलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थाचा काळा बाजार अजूनही सुरू असल्याचे समोर आले आहे। इगतपुरी, देवळा, पंचवटी आणि मुंबई नाका परिसरात लाखो रुपयांचा प्रतिबंधक अन्न साठा जप्त करण्यात आला आहे। काही प्रकरणांमध्ये वाहनेही जप्त करण्यात आली असून संबंधितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे। प्रश्न असा आहे की ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणारे हे रॅकेट नेमके किती मोठे आहे? प्रशासनाच्या धाडींमध्ये एवढा मोठा साठा सापडत असेल तर सामान्य नागरिकांच्या ताटात किती भेसळ पोहोचली असेल? अन्न व औषध प्रशासनाने आता स्पष्ट इशारा दिला आहे, भेसळखोरांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही। जिल्हाभर विशेष पथके तयार करण्यात आली असून कधीही कोठेही धाड टाकली जाणार आहे। तुमच्या परिसरात भेसळयुक्त अन्नपदार्थ, गुटखा किंवा कोणत्याही संशयास्पद अन्न साठ्यांची माहिती असल्यास तात्काळ 1800-222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज।